ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे असं म्हणत भाजपच्या दावेदारीला शिवसेनेचं उत्तर पाहायला मिळतंय। ठाणे लोकसभा मतदारसंघावरती चर्चा होऊ शकत नाही असं ठाकरे गटाकडून वक्तव्य करण्यात आलं होतं आणि त्यानंतरच आता या टीकेनंतर सेना आक्रमक झाली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघावरती सेनेचा दावा कायम पाहायला मिळतोय। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे असं म्हणत भाजपच्या दावेदारीला आता शिवसेनेचं उत्तर पाहायला मिळतंय। ठाणा ही जागा चर्चेची होऊच शकत नाही। ठाण्याच्या बदल्यामध्ये ही जागा होऊच शकत नाही। स्वर्गीय आनंद दिघेंनी, मला माहिती आहे, स्वर्गीय आनंद दिघेंनी बाळासाहेबांना गळ घालून वेळ प्रसंगी ठाण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ देत, पण मी मागे हटणार नाही असं सांगून ती जागा घेतली आणि तेव्हापासून ती जागा 2009 पर्यंत शिवसेनेने शाबूत ठेवली। 2009ला आम्ही ती जागा हरलो, पण 14 पासून ती जागा परत आली। ठाणा हा बार्गेनचा मुद्दाच होऊ शकत नाही। ठाणा हा जर बार्गेनचा मुद्दा करायचा असेल तर दिघे साहेबांचा फोटो काढावा लागेल ना। ठाणे हा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जिल्हा आहे। गेली 2.5 वर्ष त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे। शिवसेनेचं संघटन तिथं मजबूत आहे, त्यामुळं एक्सचेंज ऑफरचा प्रश्नच निर्माण होत नाही। परंतु तरी पण मी सांगितलं, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत, आम्ही लहान आहोत पक्षामध्ये। पक्षाचा अंतिम निर्णय जागा किती घ्यायच्या, एकाच्या बदल्यात एखादी जागा दुसरी एक्सचेंज करायची का, याचा सगळा अधिकार आमच्या पक्षानं कार्यकारिणी बैठकीत माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।